दर्शन घ्या। सर्वांना विनंती आहे, कोणीही दर्शन दादा विनंती आहे की थोडं थांबा, आरतीनंतर दर्शन घ्या ही विनंती आहे। थांबा 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 बघा, नैवेद्य आरती होईल त्यानंतर सर्वांना दर्शन मिळेल। पालखी 3 वाजेपर्यंत आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही, सर्वांना दर्शन व्यवस्थित मिळेल। काही गडबडीमध्ये कोणी दर्शन घेऊ नका। महाराज आज पुढे सर्वांना विनंती आहे, दर्शन आपल्याला सर्वांना व्यवस्थित घेता येईल। पालखी आपल्याकडे 3 वाजेपर्यंत आहे, त्याची चिंता करायची नाही तुम्हाला। सर्वांना विनंती आहे की दर्शन नैवेद्य आरती झाल्यानंतर सर्वांनी घ्यायचे, त्याच्या अगोदर कोणी घेऊ नका। आरतीसाठी सर्वांनी टाळ घ्यायचे। इंगळे महाराजांकडे एक माईक द्यायचा आहे। इंगळे महाराज सध्याच्या स्थितीमध्ये आपण जिथे आहे तिथेच उभे राहा, त्यानंतर सर्वांनी रांगेत दर्शन घ्यायचे आरतीनंतर। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। सुखकरता
रत्नागिराज योगिराज श्री अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी सर्वांना विनंती लाईन अशी होईल, महिलांनी थोडं नंतर या। आता जेवढे या साईडला तुम्ही, या साईडने लाईन करायची। या साईडने लाईन केल्यानंतर सर्वांना विनंती आहे, आपल्यासाठी महाप्रसाद केलेला आहे, महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही ही सर्वांना विनंती आहे। दर्शन रांगेत घ्यावी ही विनंती आहे। यानंतर नामस्मरण होणार आहे। महिलांना विनंती, आपण अपोजिट साईडला जायचंय, तिकडून या, या साईडने या। विरुद्ध दिशेने कोणी दर्शन घेऊ नका। सर्वांना विनंती, या साईडने या दादा, गणेश या इकडनं। विरुद्ध दिशेने कोणी दर्शन घेऊ नका। नामस्मरण नंतर भजन होणार आहे। पालखी आपल्याकडे 3 वाजेपर्यंत 3 तास पालखीचं दर्शन इथे होणार आहे। शांततेने दर्शन घ्यायचं आहे, कोणी घाई गडबड करू नका। आज डॉक्टर शर्करा योग आहे, पौर्णिमा पण चालू झालेली आहे आणि स्वामी महाराजांची पालखी आपल्या मार्केटमध्ये आलेली आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की दर्शन सर्वांनी शांततेने व्यवस्थित घ्यायचं आहे, घाई गडबड करू नका। नामस्मरण होईल, त्यानंतर भजन होईल। ज्या भक्तांचं किंवा पुरुषांचं दर्शन झालं असेल, महिलांसाठी वेगळं काउंटर आहे महाप्रसादासाठी आणि पुरुषांसाठी वेगळं काउंटर आहे महाप्रसादासाठी। महिला त्या विरुद्ध दिशेने दर्शन घेऊ नका। तेव्हा अगोदर महिलांनी दर्शन घ्यायचे आणि दर्शन घेतल्यानंतर समोर महिलांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली महाप्रसाद त्या समोरच्या विंग मध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन ताबडतोब महाप्रसादाचं सेवन करायचंय। अगोदर महिलांना दर्शन घेऊ द्या, त्यानंतर पुरुष बांधवांनी दर्शन घ्यायचे। ज्या महिलांचे दर्शन झाले त्यांनी महाप्रसादाचं सेवन करण्यासाठी समोरच्या विंग मध्ये जायचे आणि पुरुषांसाठी वाघमारे शेठचा जो गाळा आहे या पाठीमागच्या विंग मध्ये पुरुषांची महाप्रसादाची व्यवस्था केलेली, याची नोंद घ्या। महिलांचं दर्शन होईपर्यंत पुरुषांनी घाई गडबड करू नका। ज्यांचं दर्शन झाले त्यांनी बाजूला यायचंय। पालखी भरपूर वेळ या ठिकाणी आहे, शेवटच्या भक्ताचं दर्शन होईपर्यंत पालखी या ठिकाणी थांबणार आहे, कोणीही घाई गडबड करू नका। दर्शन या गाडीमध्ये विनंती आहे, इकडे महिलांना विनंती आहे, धक्काबुक्की करू नका, शांततेत दर्शन घ्या। ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी समोर महाप्रसादासाठी जायचंय, महाप्रसाद चालू करायचा आहे। महाप्रसादाचं वाटप समोरच्या विंग मध्ये महिलांसाठी जे ठेवलेले त्या बाजूला महाप्रसादाचं वाटप चालू करायचंय। राजेंद्र भटाटे, महिला भगिनींनी पहिलं दर्शन घ्यायचंय। ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी महाप्रसादाचं सेवन करण्यासाठी समोरच्या विंग मध्ये जायचंय। त्या ठिकाणी महिलांसाठी जो महाप्रसाद आपण ठेवलेला आहे त्या महाप्रसादाचं वाटप चालू करायचंय। पुरुष बांधवांना विनंती आहे, महिलांचं दर्शन होतपर्यंत कोणी पुढे येऊ नका। धक्काबुक्की करू नका, पुरुष बांधव जरा थांबायचे।
थोड्या महिला राहिल्या, थांबायचे त्याच ठिकाणी, पुढे येऊ नका. अगोदर महिलांना दर्शन घेऊ द्या. शांतराम ज्यांचं दर्शन झालं त्यांनी सांगितलं प्रसाद चालू करायचं आहे. ज्यांचं दर्शन झाले त्यांनी बाहेर यायचंय. शांततेत दर्शन घ्या. पालखी भरपूर वेळ या ठिकाणी थांबणार आहे, कोणी गडबड करू नका. चला, ज्यांचं झाले त्यांनी या बाहेर. थोड्याच वेळात नामस्मरण चालू होत आहे. ज्यांना नामस्मरणामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांना विनंती करतो की पालखीच्या ज्या महाराजांचं दर्शन झालेले त्यांना विनंती, समोर महाप्रसाद ठेवलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन महाप्रसाद घ्यायचा आहे. इथे कोणी थांबू नका. जिथे नामस्मरणामध्ये दर्शन झाले त्यांनी बाजूला यायचे. पाठीमागे थोडं पाठीमागे. त्यांना नामस्मरणामध्ये भाग घ्यायचा त्यांनी पाय घेऊन यायचे नंतर पुढे. शांततेत दर्शन घ्या. कोणी धक्काबुक्की करू नका. पालखी भरपूर वेळ ठिकाणी आहे. उलट काम करू नका म्हणा. अजिबात उलट काम करू नका. जागा करा. तिकडे महिलांसाठी जो प्रसंग आहे, ज्या महिलांचं दर्शन झालेले त्यांनी समाजामध्ये जाऊन वापस घ्यायचं. कोणी लोकांना विनंती थांबायचे. महिलांचं दर्शन होतपर्यंत कोणी गडबड करू नका. ज्यांना नामस्मरणामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी ताबडतोब घ्यायचा आहे. काही टेन्शन घेऊ नका. 3 तास पालखी आपल्याकडे आहे, चिंता करायची नाही. अक्कलकोट होती त्यांची इथं टेबल आहे. ज्यांना देणगी प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं असेल तर इथे देणगी काउंटर लावलेलं आहे. त्यांना आपल्या अन्नदानासाठी किंवा काय आपल्याला गोष्टी द्यायची असेल त्यांनी आपण तिथे काउंटरवर द्यायचं आहे. विनंती आहे की या साईडला कोणी येऊ नका. कुठेमध्ये थांबायचे. सर्व महिला स्वामी भक्तांचं गाव भाजीपाला व्यापारी महासंघाच्या तर्फे सर्वांचं मनपूर्वक आभार. बघायचं डायरेक्ट.
झाला असेल त्यांनी सांगायचं आहे. महिलांचा महाप्रसाद चालू करायचा आहे. इकडे बघ. नमस्कार कर, नमस्कार कर, हात जोडा. खा खा, मीच दिले, खा, तुला पण देतो ना.
रक्षावे
अनुभव आपले गुण द्यावे मत्सारांतर अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञान कर्ग शांती वळी सदा वसो अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो दुःखा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हा सुगम दुर्गम जो भगवंत व्यवहारी व्यर्थता न पडो क्रांती चित्ता अंगीण यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा भक्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यारे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशितव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुखम मजलागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी मनाची नसेची करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी मनाची नसेची करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी मनाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ